शहराला सोडून लवकर बाजूला जात नाही आणि म्हणून आम्हाला जवळजवळ आमच्या 35 शिवसेनेच्या नगरसेवकांपैकी जवळ 25 ते 26 नगरसेवक आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत आणि उर्वरित इतरही जण लवकरच येतील देखील आम्हाला विश्वास आहे. ठीक आहे, मी सुषमा अंधारेंकडे जाण्यापूर्वी पुन्हा नवनाथकडे. नवनाथ, आरोप असणं बरं, काही भ्रष्टाचाराचे आरोप असणं, पण काही बाबतीत तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, जामीन असणं वगैरे ते तांत्रिक तरतुदीचा मुद्दा घेतला जाऊ शकतो, जरी तो डिबेटचा मुद्दा असला तरी. सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत थेट राजीनाम्याच्या मागण्या होत होत्या, आदर्शच्या बाबतीत तर अशोक चव्हाणांनी दिला होता पण ते भाजपमध्ये. पण आपण बडगुजरांबद्दल बोलूयात. बडगुजरांवरती सलीम कुत्ता बरोबर डान्स करतानाचे व्हिज्युअल्स आहेत. नवाब मलिकांचं नाव जोडलं गेलं तर त्यांच्या प्रचाराला भाजपचा नेता फिरकला नव्हता, मग तो न्याय इथे का नाही, पहिला प्रश्न. त्यांच्या मुलावरती मकोका अंतर्गत कारवाई आहे तरी सुद्धा त्यांना घेण्यात आलेले त्या कुत्ता प्रकरणामधले व्हिज्युअल्स किंवा फोटो नितेश राणेंनी विधानसभेत दाखवले होते, फडकावले होते. मग तो सगळा त्रागा, तो सगळा राग आता का नाही बघायला मिळत? मग नेमकी पक्षनिष्ठा, देशनिष्ठा, भारत प्रेम वगैरे सगळ्याची व्याख्या काय भाजपची? प्रसन्नजी, ज्या पद्धतीनं सुषमा अंधारे यांनी आरोप केले, खरं तर आपला तो बाळ्या आणि इतरांचं कार्ट अशाच पद्धतीचे आरोप आहेत. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या जोगेश्वरी मुंबईमध्ये इक्बाल डोसा नावाच्या एका दहशतवाद्याचा आरोपी नाही, ज्याला शिक्षा झाली, 10 वर्षाची शिक्षा झाली होती, अशा दोषीला घेऊन उभाटा गटानं मुंबईमध्ये प्रचार केला होता आणि मुंबईमध्ये लोकसभा निवडणूक